नमस्कार। आज बौद्धन गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी आज या ठिकाणी मोती बागेमध्ये आदरणीय खडसरे साहेबांच्या शेतामध्ये खांबाचं लाकूड तोडण्यासाठी सर्व अख्खा गाव या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। खरं तर आमचे मित्र खडसरे आणि सोबत दिगंबर रासकरांची इथं जमीन आहे आणि त्यांच्यामुळेच हे खऱ्या अर्थानं लाकूड आम्हाला बौद्धनकरांना पाहायला मिळालं आणि त्यांना जेवणाचा कार्यक्रम या ठिकाणी दिगंबर रासकर खडसरे साहेब यांनी सर्वांनी या ठिकाणी जेवणाचं कार्यक्रम ठेवलेला आहे। मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो। असंच तुमचं बौद्धनवरती प्रेम कायम राहावं आणि म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही जर या वर्षी घेऊन गेलात तर बरं होईल। आमच्या गावकऱ्यांनी गाव प्रमुखांनी सर्वांनी ते मान्य केलं आणि आज या ठिकाणी आपण हे बाबळीचं लाकूड खांबासाठी तोडण्याकरता या ठिकाणी आलेलो आहोत। खांबासाठी लागणारं लाकूड साधारणपणे 19 फूट उंचीचं असावं लागतं आणि हे खांबाचं जे लाकूड आहे हे अतिशय चांगल्या पद्धतीचं की ज्याला आपण म्हणतो कुठेही कसल्याही पद्धतीचं खनपूस किंवा कसल्याही पद्धतीचा फाटा नाहीये, मिळायला खूप मोठं भाग्य असावं लागतं। खरं तर हे झाड आम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळालेलं आहे आणि ते खडसरे साहेबांच्या कृपेनं या ठिकाणी त्यांनी दिलेले भैरवनाथाची श्रद्धा असल्यामुळं त्यांनी या ठिकाणी हे झाड आम्हाला गेले 5-6 वर्षापूर्वीपासून आम्हाला घेऊन जावा म्हणत होते, परंतु त्यांनी गेले 7-8 वर्ष झाड हे चांगल्या पद्धतीनं जपून भैरवनाथाच्या बगाडाच्या खांबासाठी द्यावं ह्या उद्देशानं त्यांनी आवर्जून त्या ठिकाणी ठेवलं गेल्याबद्दल मी त्यांचं गावाच्या वतीनं मनापासून असं कौतुक करतो, त्यांना धन्यवाद देतो। बौद्धनचं बगाड ह्या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला ह्या जगाला माहित आहे की कोरोना काळामध्ये बौद्धनचीच फक्त एक यात्रा या बगाड होऊन गेलं। या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये कसल्याही पद्धतीची कोरोना काळामध्ये यात्रा झाली नाही, परंतु भैरवनाथाच्या श्रद्धेमुळे भैरवनाथाच्या कृपेमुळे एक ही श्रद्धा असल्यामुळे हे भैरवनाथाचं बगाड त्या काळामध्ये निघालं गेलं। भैरवनाथाचे खऱ्या अर्थानं भैरवनाथावरती असणाऱ्या सर्व लोकांची एक नितांत श्रद्धा आहे आणि ह्या श्रद्धेपोटीच हे बौद्धनचं बगाड गेले कित्येक वर्षापासून सुरू आहे आणि ते आजही सुरू राहिलेलं आहे आणि भविष्यामध्ये हे चांगल्या पद्धतीनं सुरू राहणार आहे। भैरवनाथाच्या बगाडाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यामध्ये सांगू इच्छितो। भैरवनाथाच्या बगाडाला 2 दगडी चाका असतात। 2 दगडी चाकामध्ये एक लाकडाचा कणा असतो। लाकडाच्या कण्यावरती बुट असतं, बुट्यामध्ये दांड्या असतात आणि बुट्यावरती साठा, साठ्यावरती वाघ, वाघावरती खांब, खांबावरती बाहुली आणि बाहुलीवरती एक शीड असतं। त्या शिडाला एक नवसाचा बगाड टांगला जातो आणि असं हे बगाड हे बौद्धनचं बगाड येत्या 8 तारखेला होणार आहे। तरी आपण सर्वांनी त्या ठिकाणी 8 तारखेला बगाड पाहण्यासाठी यावं। 7 तारखेला शाही पद्धतीचा छबिना होणार आहे। 7 तारखेला बगाड आम्ही भैरवनाथाच्या मंदिरासमोर हा गाडा रथ उभा करत असतो। त्या ठिकाणी अख्खा गाव हे बगाड बांधण्याकरता बगाड तयार करण्याकरता येत असतो। होळी पौर्णिमेला बगाड्या कोण, नवसाचा बगाड्या कोण हे होळी पौर्णिमे दिवशी रात्रीच्या 12 वाजता ठरलं जातं म्हणण्यापेक्षा तो कौल लावला जातो आणि ज्याच्या नावानं जो कौल लागेल त्याच्यावरती तो बगाड येतो आणि हा बगाड घेण्यासाठी साधारणपणे 60-70 लोक त्या ठिकाणी उपस्थित असतात। 60-70 लोकांचा हा नवस असतो आणि एक महत्वाचा भाग त्याच्यामध्ये ज्याचा नवस पूर्ण होईल त्या पूर्ण झालेल्या माणसावरती बगाड येत असतं, अन्यथा नवस पूर्ण झाला नाही तर बगाड हे येत नाही आणि होळी पौर्णिमेला हा बगाड्या कोण आहे हे ठरणार आहे। ह्या बगाडाला सर्वसाधारणपणे 12 बैल त्या ठिकाणी जुंपली जातात। बौद्धन गावापासून भैरवनाथाच्या मंदिरापासून साधारणपणे 4-5 किलोमीटर अंतरावरती सोनेश्वर या ठिकाणी हा रथ जात असतो आणि तो रथ माघारी येत असताना त्या ठिकाणी त्या शिडाला हा बगाड्या टांगला जातो। नवसाचा बगाड्या टांगल्याच्या नंतर त्या ठिकाणी 12 बैल जुंपली जातात। 12 बैल अशी जुंपली जातात, दुर्वीला 2 बैल, दुर्वी चावडी 6 बैली, 8 बैली, 10 बैली आणि 12 बैली अशा पद्धतीची बैल त्या ठिकाणी जुंपली जातात। त्या ठिकाणी गाडा उभा बैल जुंपलेले असतात। त्यावेळेला उजव्या बाजूला अर्ध्या गाड्यावरती भोसले तर्फची माणसं असतात आणि डाव्या बाजूला पिसाळ तर्फची अर्धी माणसं उभी असतात। पिळकावणीवरती 2 माणसं उभी असतात। पिळकावणीवरची 2 माणसं ही खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी
गाडा कसा चालावा, कसा न्यावा अशा पद्धतीचं मार्गदर्शन करण्याकरता त्या ठिकाणी पिळकावण्यावरची 2 माणसं उभी असतात. त्या ठिकाणी उजव्या बाजूला भोसल्यांचा माणूस, भोसले तर्फेचा माणूस असतो, डाव्या बाजूला पिसाळ तर्फेचा माणूस असतो आणि दुर्वीला खऱ्या अर्थानं 1 वर्ष पिसाळांची बैल, दुसऱ्या वर्षी भोसल्यांची बैल अशा पद्धतीची गाडा हा जुंपलेला जातो. खरं तर ही बैल बघण्यासाठी तुम्ही सर्व मंडळींनी त्या ठिकाणी खिल्लार जातीची चांगली बैल, देखणी बैल, मोठी बैल, भाळ मापाची बैल पाहायची कुठं असतील तर बावधन गावच्या बगाडासाठी, बगाडाला बैल बघण्यासाठी तुम्ही यावं अशा पद्धतीची मी तुम्हाला विनंती करणार आहे. खरं तर आमच्या बावधन गावातील ग्रामस्थ त्या ठिकाणी गावोगावी कर्नाटक असू दे, मंगळवेढा असू दे, ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची बैल शोधून आणण्याकरता आमच्या गावातील सर्व ग्रामस्थी, बैलप्रेमी, आमचे आता तरुण मित्र सुद्धा त्यामध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणाहून चांगली देखणी सुंदर बैल घेऊन येत असतात. प्रत्येक गावातील आमच्या ग्रामस्थांना हा बैलांचा नाद, छंद अतिशय चांगल्या पद्धतीनं लागलेला आहे आणि बैल सांभाळणं सोपं साधं काम नाहीये. एक बैल साधारणपणे 5 लाख रुपये या किमतीचा बैल असतो. कोण ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे ही बैल घेऊन येत असतात. कोण 3 लाखाचा आणतो, कोण 5 लाखाचा आणतो. आमच्या पोपटगिरी गोसाव्यांचा सारखा माणूस 7 लाखाला देखील बैल घेऊन येत असतो. अशा मी स्वतः माझा एक बैल 5 लाखाला घेऊन मी कर्नाटक मधनं घेऊन आलेलो आहे आणि खऱ्या अर्थानं माझ्या बैलांच्या सारखीच बावधन गावामध्ये अशी बरीचशी बैल लोकांनी घेऊन आलेली आहेत आणि ही बैल सांभाळण्याकरता त्यांना रतीब खुराक हा अतिशय चांगल्या पद्धतीनं दिला जातो. गव्हाचं पीठ दिलं जातं, मकाचा भरडा दिला जातो, शेंगदाण्याची पेंड दिली जाते. अशा पद्धतीचा आणि खायला मका वगैरे सांगायचा उदात्त हेतू हा मित्रांनो की चांगली बैल सांभाळण्याचं काम ह्या बगाडाच्या निमित्ताने आमच्या गावातील सर्वच्या सर्व मंडळी करत असतात. म्हणून मी बावधन गावातील सर्व ग्रामस्थांचं मनापासून माझ्या वतीनं कौतुक करतो की खऱ्या अर्थानं ह्या बैलांच्यामुळं, ह्या बगाडामुळं खऱ्या अर्थानं बावधनचं नाव हे महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्ये गाजलेले जाईल. त्या ठिकाणी चांगला बैल जर घ्यायला बाजारामध्ये आम्ही गेलो तर त्या ठिकाणी विचारलं जातं की तुम्ही बावधनवाले का, मोठा बैल पाहिजे म्हटलं की बावधनवाले का. अशा पद्धतीची एक बावधनची चर्चा ह्या महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये जाईल. त्या बाजारामध्ये, मोठ्या बाजारामध्ये, मग पंढरपूर असू दे, पुशेगाव असू दे, कर्नाटक असू दे, आतनी असू दे, या ठिकाणी ह्या बावधन गावाचं नाव ह्या भैरवनाथाच्या रथामुळं आणि बैलांच्या मुळे झालेलं आहे. म्हणून खऱ्या अर्थानं हा रथ हा कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीनं हे चालणारच आहे. ह्याच्यामध्ये कुणी हा रथ अडवू शकत नाही. कोरोना काळामध्ये सुद्धा हा रथ अडवण्याची कुणाची हिंमत झाली नाही, ताकद झाली नाही. अडवण्याचा प्रयत्न झाला पण भैरवनाथाची साथ आणि ह्या लोकांचं आमच्या असणारं सहकार्य याच्यामुळे खऱ्या अर्थानं कोरोना काळामध्ये बावधनचा रथ निघाला. त्यामुळे मी बावधन गावाच्या ग्रामस्थांचं आणि भैरवनाथाचं मनापासून असं आभार मानतो, कौतुक करतो. खरं तर बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय. माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय. माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय. माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय. होई पुनवला तुमला जय जयकार हा. नवसाला पावतो हो तुझा अवतार हा. होई पुनवला तुमला जय जयकार हा. नवसाला पावतो हो तुझा अवतार हा. कौलान मिळतो या स्वामी हाय फेरी राजा.
नामात रंगून जाऊन भक्तीचा सूर्य चुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय 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 मांदी आळी तुझ्या दासांची रे उत्सव जल्लोषान पुरता भर हा मांदी आळी तुझ्या दासांची रे उत्सव जल्लोषान पुरता भर नंदीच्या साथीने गाडा सर असं म्हणती तुझं नामात न्हाऊन तू जर तू आता मिळतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय माझ्या नाताचा बगाड्या झुलतोय तुला लानयो भगत खुलतोय